Every parent wants a happy and confident child. नमस्कार, मी सुकन्या. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर स्माइल विथ सुकन्या. कधी कधी आपण आपल्या मुलांना समजून घेत नाही. ते रडतात का, त्यांना राग का येतो, ते शांत का असतात, त्याची चिडचिड का होते. सो आज आपण जाणून घेऊया व्हॉट एक्झॅक्टली चाइल्ड सायकोलॉजी इज आणि एक पेरेंट म्हणून मुलांना समजून कसं घेता येईल. सो व्हॉट इज चाइल्ड सायकोलॉजी? मुलं काय विचार करतात, त्यांचे थॉट्स काय आहेत, त्यांचं बिहेवियर कसं आहे आणि सायकोलॉजिकली त्यांची ग्रोथ कशी असते, ह्याचा एक प्रॉपर स्टडी आहे. अँड इट फोकसेस ऑन इमोशनल, मेंटल, सोशल अँड बिहेवियरल डेव्हलपमेंट. एव्हरी चाइल्ड्स ब्रेन डेव्हलपमेंट इज डिफरंट. प्रत्येकाचं वेगळं असतं, प्रत्येकाचं वागणं वेगळं असतं. सो देर इज नो कम्पॅरिझन मॉडेल. देअर बिहेवियर इज द लँग्वेज. सो ती लोक त्यांच्या ऍक्शन्समधून कम्युनिकेट करतात. सो त्यांचे ऍक्शन्स काय आहेत, लहान मुलांचे ऍक्शन्स कसे असतात, ते काय इंडिकेट करतायत हे जाणून घ्या. तुम्ही तुमच्या मुलांना ॲज अ सायकोलॉजिस्ट कसे समजून घ्याल, ह्याचे मी 7 मुद्दे तुम्हाला सांगते. फर्स्ट पॉइंट, लुक अँड लिसन बिफोर यू रिॲक्ट. सो मुलं जर रडत असतील किंवा काही मागत असतील, तर ओरडण्यापेक्षा किंवा त्यांना शांत करण्यापेक्षा ते का करतायत, ते का रडतायत, त्यांना काय हवंय, हे आधी जाणून घ्या. सेकंड पॉइंट, ऑब्झर्व द बिहेवियर पॅटर्न. जर मुलं चिडचिड करतायत, तर ते का करतायत, कशासाठी करतायत. त्यांना प्रत्येक वेळेला काहीतरी हवंच असतं किंवा काहीतरी हातात द्यायलाच लागतं असं नसतं. काही त्यांना अटेन्शन हवं असतं, दे नीड अटेन्शन, स्पेस, लव्ह किंवा अजून काहीतरी. सो ते जाणून घ्या. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, स्पेंड क्वालिटी टाईम, नो गॅजेट टाईम. ॲटलिस्ट 10 मिनिट्स तरी मुलांसोबत तुम्ही रोज घालवा. इमोशनल सिक्युरिटी त्यांना हवी असते. तुमचा वेळ त्यांना हवा असतो. सो प्लीज डू दॅट. फोर्थ पॉइंट, अप्रिशिएट एफर्ट्स, नॉट ओनली रिझल्ट्स. मुलं काही करतायत तर ते रिझल्टसाठी करतायत हे त्यांना दाखवून देऊ नका. ते जे करतील, जसं करतील ते अप्रिशिएट करा. त्यांनी ते फिअर फ्री होतात. फिफ्थ पॉइंट, अलाव देम टू एक्सप्रेस द इमोशन्स. ते रडतायत, चिडचिड करतायत, त्यांना काही वाटतंय तर त्यांना थांबवू नका. डोंट स्टॉप देम की रडू नको किंवा थांब, किंवा त्यांना हातात काही गॅजेट देऊ नका सो दॅट दे स्टॉप. त्यांना विचारा का होत आहे, कशासाठी होत आहे, का रडतायत. सो नेम द इमोशन्स अँड टेल देम व्हॉट इमोशन्स आर. हॅपी असणं काय असतं, सॅड असणं काय असतं, रडणं काय असतं. सो टेल देम, दे नीड टू लर्न इट. सिक्स पॉइंट आहे, अंडरस्टँड द्या एज सायकोलॉजी. जसं फिफ्थ पॉइंटला मी सांगितलं की त्यांना त्यांचे इमोशन्स एक्सप्रेस करू द्या आणि त्यांना फॅमिलियर करा इमोशन्स काय असतात ते. बिकॉज 0 to 5 इयर्स हे त्यांचं इमोशनल लर्निंग आणि बॉन्डिंगचं आहे. 6 to 12 इयर्स आहे आयडेंटिटी, कॉन्फिडन्स अँड सोशल लर्निंग. आणि 13 to 18 आहे इंडिपेंडेंट आणि सेल्फ डिसिजन्स. सो रिमेंबर, लिसन, ऑब्झर्व, अप्रिशिएट, कम्युनिकेट अँड लीड बाय एक्झाम्पल. बिकॉज चाइल्ड सायकोलॉजी हे मुलांना कंट्रोल करणं नाही, हे समजून घेणं आहे. सो इफ यू अंडरस्टँडिंग युअर चाइल्ड, तुमचा मुलगा तुमच्यापासून कधीच काहीच लपवणार नाही. जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, दुसऱ्या पेरेंट्ससोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. बिकॉज चिल्ड्रन्स डोंट नीड परफेक्ट पेरेंट्स, दे नीड अंडरस्टँडिंग पेरेंट्स.